Good morning, all of you. In this lecture, we will start our new question, Principle of Scientific Management. Okay, so Principle of Scientific Management introduced by F.W. Taylor. He is the father of scientific management. F.W. Taylor हे कोण होते? तर फादर होते सायंटिफिक मॅनेजमेंटचे. हे ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा. So F.W. Taylor introduced by 5 principles of scientific management. These includes science, not a rule of thumb, harmony, not discord, mental revolution, cooperation, not individualism, and last, development of each and every person to his or her greatest efficiency and prosperity. Okay, so हे आपण डिटेल बघणार आहोत. सो इथे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय फक्त मेन्शन करा, सायंटिफिक मॅनेजमेंट इंट्रोड्यूस्ड बाय F.W. टेलर अँड ही इज द फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. सो किती प्रिन्सिपल आहेत हे वन बाय वन फक्त इथे इन्क्लूड होते. फर्स्ट प्रिन्सिपल आहे सायन्स नॉट अ रूल ऑफ थंब, हार्मोनी नॉट डिस्कर्ड, मेंटल रिव्हॉल्युशन, कॉपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलायझर अँड डेव्हलपमेंट ऑफ ईच पर्सन. ओके, सो असे हे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये इन्क्लूड होऊ दे. देन डिटेल आपण फर्स्ट एक पॉइंट बघितला होता, सायन्स नॉट अ रूल ऑफ थंब. सो फर्स्ट थिंग, तुम्हाला रूल ऑफ थंब म्हणजे काय याचं मिनिंग क्लिअर असावं. इथे तुम्हाला टेलर काय सांगतायत, तर तुम्ही रूल ऑफ थंबला न इम्पॉर्टन्ट देता काय करायला हवं, तर सायन्सला इम्पॉर्टन्ट द्यायला हवं. मग सायन्सला इम्पॉर्टन्ट देणं म्हणजे काय हो, तर इथे ज्या काही सायंटिफिक मेथड आहेत, रूल्स आहेत, प्रिन्सिपल आहेत, याला इम्पॉर्टन्ट द्या. ओके, सो काय सांगितलेलं आहे बघा, रूल ऑफ थंब मीन्स डिसिजन टेकन बाय मॅनेजर ऍज पर देअर पर्सनल जजमेंट. आता इथे मॅनेजर काय करतात रूल ऑफ थंब मध्ये, हिअर मॅनेजर टेक डिसिजन ऍज पर द पर्सनल जजमेंट, म्हणजे प्रत्येकाचं ओपिनियन, प्रत्येकाचं नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड, एक्सपिरियन्स, ओके, ह्या बेस वरती काय केला जातो, तर डिसिजन हे घेतले जातात. दॅट मीन्स हिअर म्हणजे रूल ऑफ थंब, पण इथे टेलर काय सांगतायत, सायन्स हिअर वी प्रेफर द सायंटिफिक मेथड अँड सायंटिफिक अप्रोच. सो फर्स्ट सेंटेन्स तुमचं यायलाच हवं जिथे रूल ऑफ थंब म्हणजे काय याचं मिनिंग क्लिअर होईल, राईट. आणि सेकंड मध्ये टेलर काय सांगतात हे येऊ दे, अकॉर्डिंग टू द टेलर decisions should be based on the scientific inquiry or scientific method, असं म्हणू शकतो आपण इथे. सो हिअर टेलर सजेस्टेड, टेलर काय सजेस्ट करतात, वी यूज सायंटिफिक अप्रोच और सायंटिफिक मेथड. मग सायंटिफिक मेथड म्हणजे काय, तर पुढे दिलेलं आहे, दिस इज द कॉजेस अँड रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. म्हणजे जेव्हा तुम्ही दोन व्हेरिएबलचं रिलेशन काय आहे, एक काहीतरी कॉज करणार असणार आहे, एक इफेक्ट दाखवणार असणार आहे, आणि त्यांचं रिलेशन तुम्ही काय करता, ह्या सायंटिफिक मेथड मध्ये फाइंड आउट करता. ओके, so scientific method means it indicates the relationship between two variable, that is the dependent variable or independent variable, that means causes and effect. Okay, so this principle is concerned with the selecting the best way of performing a job through the application of scientific analysis. आणि मग तुम्ही काय करा, तर सायंटिफिक अप्रोच काय आहे, सायंटिफिक अनालिसिस काय आहे, सायंटिफिक थिंक काय इंडिकेट करतात, ह्या बेस वरून तुम्ही काय करा, देन वी टेक अ बेस्ट डिसिजन अँड देन वी टेक अ बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉर अ इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग प्रोसेस. ओके, इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, आता तुम्हाला काय करायचं सांगते, आपली एक स्लाइड कंप्लीट होईल, जेव्हा आपण सेकंड स्लाइड वरती जाऊ त्याच्यानंतर तुम्हाला लगेच इमिजिएटली ह्या स्लाइड रिपीट करायच्या आहे. सो लक्षात ठेवा, मी काय क्रश सांगते तेवढाच रिपीट करायचं आहे. सायन्स नॉट अ रूल ऑफ थंब, यामध्ये फर्स्ट रूल ऑफ थंब मीन्स हे सांगायचं आहे, रूल ऑफ थंब मीन्स हिअर मॅनेजर टेक डिसिजन ऍज पर देअर पर्सनल जजमेंट. काय सांगितलं, हिअर रूल ऑफ थंब मीन्स हिअर manager take decision as per their personal judgment. So according to Taylor, decision should be based on scientific inquiry
असं म्हणू शकतो आपण. किंवा हिअर टेलर सजेस्टेड, टेलर काय सजेस्ट करतात, हिअर वी टेक डिसिजन बेस्ड ऑन सायंटिफिक मेथड, बेस्ड ऑन सायंटिफिक मेथड. हे सेकंड सेंटेन्स येऊ दे. आणि मग सायंटिफिक मेथड म्हणजे काय, सो सायंटिफिक मेथड और सायंटिफिक अप्रोच मीन्स इट इज द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल दॅट इज डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल, असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? येस मॅम. तुमच्या लक्षात राहिले Yes, का? ma'am. 3 सेंटेन्स जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे लक्षात राहिले का? तिन्ही सेंटेन्स हे ऍज इट इज पहिलं सेंटेन्स येईल, दुसरं सेंटेन्स थोडंसं चेंज होईल. म्हणजे सांगायचं आहे की अकॉर्डिंग टू टेलर किंवा टेलर सजेस्टेड, काय सजेस्ट करताय, वी यूज सायंटिफिक अप्रोच और सायंटिफिक मेथड टू टेक अ डिसिजन. जितकं सिंपल करता येईल तितकं करा आणि ते लक्षात ठेवा. ओके, सो सेकंड पॉइंट, हार्मोनी नॉट डिस्टर्ब. हार्मोनी म्हणजे ते टेलर काय सांगतायत, तर तुम्ही काय करा, एक गुड रिलेशनशिपला इम्पॉर्टन्स द्या. सो टेलर emphasized that there should be the complete harmony between the worker and the management, since if there any conflict between the two, it will not be beneficial either for the worker or for the management. Both the management and the worker should be realize the importance of each other. म्हणजे आता इथे सिंपल हार्मोनी नॉट डिस्टर्ब मध्ये टेलरना काय सांगायचं आहे, दॅट मीन्स हिअर वी बिल्ड अप गुड रिलेशनशिप बिटवीन द एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. लक्षात येत आहे, हार्मोनी नॉट डिस्टर्ब मीन्स हिअर वी डेव्हलप गुड रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज, बिकॉज बोथ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द ऑर्गनायझेशन, असं म्हणू शकताय तुम्ही. म्हणजे इथे फक्त एम्प्लॉईज इम्पॉर्टंट आहेत का ऑर्गनायझेशन साठी, नाहीये. म्हणजेच इथे एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉईज दोन्ही सुद्धा इम्पॉर्टंट आहेत आणि त्या दोघांचं इम्पॉर्टंट हे एकमेकांना माहीत असणं महत्वाचं आहे. म्हणून इथे टेलर काय सांगतायत, हिअर वी बिल्ड अप गुड रिलेशनशिप, हार्मोनी रिलेशनशिप अमंग वर्कर अँड मॅनेजमेंट. इज इट क्लिअर? तर फटाफट तुमचे आन्सर आणि आवाज येऊ देत बरं. इज इट क्लिअर सेकंड पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सो बघा, एक 2 मिनिटांमध्ये रिकॉल करा. मी नेक्स्ट स्लाइडला गेल्यानंतर तुम्हाला रिवाइज करायचे आहेत पॉइंट. हार्मोनी नॉट डिस्टर्ब मध्ये काय लक्षात ठेवला, हिअर टेलर सजेस्टेड किंवा टेलर सेड, काय सांगताय टेलर, वी बिल्ड अप अ गुड रिलेशनशिप, हार्मोनी रिलेशनशिप अमंग एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज, बिकॉज both are very important factor for the organization, because both are very important factor for the organization. आणि मग जस्ट इथे त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे की जर कॉन्फ्लिक्ट झाले तर तुम्ही कोणाला एकाला इम्पॉर्टंट न देता दोघांनाही इम्पॉर्टंट द्या. बस फक्त आपल्याला थोडंसं चेंज करून ते लक्षात ठेवायचं आहे. होप सो तुम्हाला हे दोन्ही पॉइंट क्लिअर झाले असतील. फर्स्ट पॉइंट कोणता बघितला आपण, फर्स्ट प्रिन्सिपल, Science, not rule of thumb. सांगा आता काय सांगितले, सायन्स नॉट अ रूल ऑफ थंब मध्ये. ज्यांना आन्सर सांगायचा आहे त्यांनी हँडचा एक सिम्बॉल आहे तो हे करा, म्हणजे त्यांना मला विचारता येईल. अमृता सांग. अमृता ना, अमृता मालुसरे. आवाज नाही येत नाही. महक पठाण. Yes, ma'am. हा कोकाटे सांग. Rule of thumb is फटाफट सांगा, तुझे network issue आहेत थोडे. मुस्कान पटेल. as per their personal judgment. मुस्कान पटेल सांग.
Rule of thumb means decision taken by management, personal judgment. According to Taylor, he said small production activity can be scientifically planned. Very good, very good. Good. मुस्कान, व्हेरी गुड. नेक्स्ट सेकंड पॉइंट आपण काय बघितला होता? सेकंड प्रिन्सिपल Harmony, not हार्मोनी discord. नॉट डिस्कर्ड. त्याचं कोण सांगेल मिनिंग? Harmony, not discord. हा, ज्यांना सांगता येणार आहे त्यांनी हँड दाखवा, हँड सिम्बॉल. ज्यांना रिपिटेशन हवा आहे त्यांनी सांगितलं तरी चालेल. हा, नुपूर सांग. Both Taylor suggested that and harmony between the workers and the management. Harmony not discord means here Taylor suggests or Taylor said build a cordial relationship or good relationship among employers and employees, because both factors are very important part for the organization. Okay, next point देखते mental revolution. The technique of mental revolution involves a change in the attitude of the worker and management towards each other. Both should realize the importance of each other and should work with full cooperation. So management as well as the worker should aim to increase the profit of the organization. So महकला काय क्वेश्चन आहे का महक? महक पठाण? No, ma'am. Okay. सो मेंटल रिव्हॉल्युशन मध्ये काय सांगितलेलं आहे? टेलर काय सजेस्ट करताय? सो द टेक्निक्स ऑफ मेंटल रिव्हॅल्युएशन इन्व्हॉल्व अ चेंज इन द ॲटिट्यूड ऑफ द वर्कर अँड मॅनेजमेंट टुवर्ड्स ईच अदर. म्हणजे जे एम्प्लॉयर्स आहेत आणि एम्प्लॉईज आहेत, म्हणजेच मॅनेजर आणि वर्कर, ह्या दोघांनी एकमेकांकडे बघण्याचा ॲटिट्यूड हा चेंज केला पाहिजे. दॅट मीन्स पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बिटवीन ईच अदर. सो बोथ शुड रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ ईच अदर. जसं लास्ट पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे. लास्ट पॉइंट मध्ये टेलर काय सांगतायत? जस्ट बिल्ड अप गुड रिलेशनशिप. आणि मेंटल रिव्हॅल्युएशन मीन्स चेंज द ॲटिट्यूड. ओके, इथे एवढंच सांगायचं आहे. द टेक्निक्स ऑफ मेंटल रिव्हॅल्युएशन मीन्स चेंज द ॲटिट्यूड ऑफ वर्कर अँड मॅनेजर टुवर्ड्स ईच अदर. दॅट मीन्स ॲटिट्यूड हा कसा असावा? तर पॉझिटिव्ह असावा. सो बोथ शुड रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ ईच अदर and should work with the full cooperation. एकमेकांना फुल कोऑपरेट करणं महत्त्वाचं आहे. सो मॅनेजमेंट ॲज वेल ॲज द वर्कर शुड एम टू इन्क्रीज द प्रॉफिट ऑफ द ऑर्गनायझेशन. कारण ह्या दोघांच्या इफोर्टमुळेच ऑर्गनायझेशनला प्रॉफिट हा होत असतो. सो मेंटल रिव्हॉल्युशन मध्ये फारसं काही लक्षात नका ठेवू. इथे फक्त काय सांगायचं आहे? मेंटल रिव्हॅल्युएशन. मेंटल इट्स व्हेरी कॉमन थिंग ना, कॉमन वर्ड तुम्ही बऱ्याच वेळी यूज करता, मेंटल है ना. सो मेंटल ऑफ तुम्ही यूज करता, पण आपल्याला इथे फक्त मेंटल म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे. मेंटल रिव्हॅल्युएशन मीन्स चेंज द ॲटिट्यूड. ओके, चेंज द ॲटिट्यूड वर्कर्स अँड मॅनेजमेंट टुवर्ड्स ईच अदर. इज इट क्लिअर? Yes, आणि मग ma'am. सांगू शकता तुम्ही बोथ आर व्हेरी इम्पॉर्टंट. बोथ शुड रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ ईच अदर अँड शुड वर्क विथ द फुल कॉपरेशन. टेलर वेगळं असं काही सांगत नाही. टेलर काय सांगतायत प्रत्येक पॉइंट मध्ये की कॉपरेशन करा, एकमेकांना इम्पॉर्टन्स द्या, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. कारण एका कोणत्या एम्प्लॉईजमुळे ऑर्गनायझेशनचं सक्सेस नाही होते. तर तुम्ही जेव्हा कॉपरेट करताय, ग्रुप ऍक्टिव्हिटीला इम्पॉर्टन्स देताय, तेव्हा काय होणार आहे तर ऑर्गनायझेशनचं सक्सेस हे तुम्हाला बघायला मिळू शकतं. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती टेलरनी एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि तेव्हा त्यांना हे रिझल्ट, तेव्हा त्यांनी हे प्रिन्सिपल काय केलेले आहे, राईट केलेले आहे. सो फोर्थ प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा? कॉपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलायझम. दिस प्रिन्सिपल इज अन एक्सटेन्शन ऑफ प्रिन्सिपल ऑफ हार्मोनी नॉट डिस्कर्ड. आता इथे तेच प्रिन्सिपल एक्सटेंड केलेलं आहे त्यांनी. हार्मोनी नॉट डिस्कर्ड प्रिन्सिपल हे कोणत्या प्रिन्सिपल मध्ये एक्सटेंड केलेलं आहे असे सुद्धा पॉइंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात.
So the harmony not discord principle extended in cooperation, not individualism. Okay, and lays stress on mutual cooperation between workers and the management. So cooperation, mutual confidence, sense of goodwill should prevail among both. So manager as well as worker. The intention is to replace internal competition with cooperation. It's very important thing. लक्षात ठेवा, लास्ट जे सेंटेन्स सांगितलेलं आहे हे खूप छान आहे. काय सांगतायत ते? द इंटेन्शन इज द रिप्लेस इंटरनल कॉम्पिटिशन विथ कॉपरेशन. बऱ्याच वेळी असं असतं बघा की ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा एकमेकांसोबत ते कॉम्पिट करतात है ना, कॉम्पिटिशन तिथेच क्रिएट होते. तर इथे टेलर काय सांगतायत, तर तुम्ही एकमेकांमध्येच कॉम्पिटिशन न क्रिएट करता तीच कॉम्पिटिशन कॉपरेशन मध्ये कन्वर्ट करा. दॅट मीन्स वी कॅन इझिली अचीव अवर सक्सेस. आणि मग आपण इझिली काय करू शकतो, आपलं सक्सेस, आपलं गोल्स, आपले ऑब्जेक्टिव्ह हे अचीव करू शकतो. लक्षात येतं? सो पहिल्या सेंटेन्स मध्ये जे एक्सटेंड झालेलं आहे प्रिन्सिपल हे सांगा, आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये सिंपल थिंग सांगा. हिअर टेलर सजेस्ट बिल्ड अप गुड रिलेशनशिप अमंग मेंबर. बस. आणि लास्ट सेंटेन्स ऍज इट इज सांगितलं तरी चालेल. द इंटेन्शन इज टू रिप्लेस इंटरनल कॉम्पिटिशन विथ कॉपरेशन. इज इट क्लिअर? Yes, ma'am. कोणाला रिपिटेशन हवं असेल तर सांगू शकताय. काय कोणते पॉइंट लक्षात ठेवायचे, लक्षात राहिलं का? मेंटल रिव्हॅल्युएशन मध्ये एक सेंटेन्स लक्षात ठेवायचे. फर्स्ट आणि सेकंड लक्षात ठेवलं तरी चालेल. मेंटल रिव्हॅल्युएशन मीन्स चेंज द ॲटिट्यूड ऑफ वर्कर अँड मॅनेजर टुवर्ड्स ईच अदर. दॅट मीन्स मेंटल रिव्हॅल्युएशन. अँड cooperation, not individualization. This is the extension principle of harmony, not discord. हे पहिलं सेंटेन्स आहे. And here Taylor said that build a good relationship or cordial relationship among members. And last sentence, the intention is to replace internal competition with cooperation. हे थर्ड सांगितलं तरी चालेल, अदरवाइज नाही सांगितलं तरी चालेल. खूप सो क्लिअर झालं असेल. चला, ज्यांना रिवाइज करायचं त्यांनी सांगा बरं, कोण कोण रिवाइज करू शकेल. 1-2 मिनिटात रिकॉल करा, देन रिवाइज. हा, महक, थर्ड नंबर प्रिन्सिपल. Mental evaluation technique of mental evaluation involves a change in the attitude of workers and management for each other. Both are important and should realize the importance for each other and aim to increase profit for organization. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड महक. ग्रेट. नेक्स्ट आणखी कोण सांगेल थर्ड प्रिन्सिपल? थर्ड बाकी कोणाला सांगता येणार नाहीये का? मुस्कान सोडून. मुस्कान सांग. Mental evaluation. The techniques of mental evaluation involves a change in the attitude of workers and management towards each other. Both should realize the importance of each other and should work with full cooperation. Very good. Then next fourth principle. फोर्थ प्रिन्सिपल आपण कोणतं बघितलं सांगा? Cooperation, not individualism. Very good. Cooperation, not individualism. त्याचं एक्सप्लेनेशन कोण सांगेल? हा, महक सांग. The principle is an extension principle of harmony, not discord, and mutual cooperation between management and employees. Good, good. Then आणखी कोण सांगू शकेल? ठरलेले मेंबर आहेत, बाकी कोण, कोणाला समजतंय की नाही? बाकी कोण सांगेल? दीक्षिता, अस्मिता, अमन. The intention is to replace ओके, हा नुपुर. The intention is to replace internal competition with cooperation. Okay, good, good. Okay, चलो अभी
लास्ट पॉइंट येते. Last, development of each and every person to his or her greatest efficiency and prosperity. आता इथे टेलर काय सांगतायत बघूया आपण. Efficiency of any organization also depends on the skill and capability of its employees to a great extent. Basically आपण काय म्हणतो, the success and failure of the organization is depends on qualitative employees, right? म्हणजे ज्या एम्प्लॉईज कडे स्किल आहे, नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, अशी जर एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन मध्ये असतील तर नक्कीच त्या ऑर्गनायझेशनचा सक्सेस आपल्याला बघायला मिळतं, राईट? So thus, providing training to the worker has considered essential in order to learn the best method development through the use of scientific approach. So to attain the efficiency, steps should be taken right from the process of selection of employees, and employees should be scientifically selected. आता ओके, आता इथे टेलर काय सांगतायत तर बेसिकली आपण काय करणार. First thing here Taylor suggests we select employees by a scientific method. Scientific method ने तुम्ही काय करा तर एम्प्लॉईचं सिलेक्शन करा. म्हणजेच काय तर बेसिकली आपण काय करणार, ज्या एम्प्लॉईज कडे स्किल आहे, कॅपॅबिलिटी आहे, एक्सपिरियन्स आहे, अशी एम्प्लॉईज आपण आधी अपॉइंट करू, राईट? आणि मग त्याच्यानंतर ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स थोडा कमी आहे, थोडस स्किल लॅक आहे, असे एम्प्लॉईज अपॉइंट करू ऍज पर अवर रिक्वायरमेंट और ऍज पर अवर सिच्युएशन म्हणून. पण जर एखाद्या एम्प्लॉईज कडे नॉलेज कमी आहे, स्किल कमी आहे, मग इथे टेलर काय सांगतायत तर सेकंड पॅरामध्ये सांगितलं, हिअर वी ऑल्सो प्रोव्हाइड ट्रेनिंग फॅसिलिटी टू दी वर्कर्स फॉर फॉर इम्प्रूव्हिंग एम्प्लॉईज स्किल अँड नॉलेज अँड कॅपॅबिलिटी. म्हणजे आता इथे सिक्वेन्स थोडासा आपण चेंज करू. काय सांगायचंय बघा, डेव्हलपमेंट ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन हा आपला मोटो आहे. इथे प्रत्येक एम्प्लॉईजला डेव्हलप केलं पाहिजे, कारण एम्प्लॉईज जर डेव्हलप झाले तर ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी आणि प्रॉस्पेरिटी ही होऊ शकते. सो फर्स्ट पॅरामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, द सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऑर्गनायझेशन इज डिपेंड्स ऑन एम्प्लॉईज. ओके, सिंपल सेंटेन्सने स्टार्ट करू. द सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द organization is depends on the employees. That is why here Taylor suggest. मग इथे टेलर काय सजेस्ट करतात हे सेकंड पॅरा मध्ये येऊ दे. That is why or here Taylor suggest we prefer scientific approach or scientific method for selection of employees. हे सेकंड मध्ये येईल. Here Taylor suggest or we prefer scientific method for selection of employees. Second मध्ये as well as provide training and development facility to the employees for improving their skill knowledge. ओके, आणि मग थर्ड मध्ये हेही सांगायचं आहे आपल्याला की फक्त आपण सायंटिफिक मेथडने सिलेक्शन केलं म्हणजे झालं का हो आपलं काम, नाही. तर त्याचबरोबर तुम्ही एम्प्लॉईजना स्किल प्रोव्हाइड करणे किंवा त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. तो 3 सेंटेन्स लक्षात राहिले. पहिले इम्पॉर्टन्स ऑफ एम्प्लॉईज सांगता आलं पाहिजे. सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऑर्गनायझेशन इज डिपेंड्स ऑन एम्प्लॉईज. That is why Taylor suggests we select or we prefer the scientific approach for selection of employees, as well as here we provide training and development facility to the employees for improving their skill and knowledge and capabilities. Okay, so इथे पॉइंट आपले क्लिअर होते. नेक्स्ट स्लाइड वर जाते मी. कोण रिपीट करते ते करा. हा, त्यांना पॉइंट समजलेले आहे. चला, कौन रिपीट करे लास्ट पॉइंट? नूपुर. Success and failure is depend upon employees.
Taylor suggested we prefer scientific method for selection of employees. Efficiency of any organization also depend on the skill and capabilities of its employees to a great extent. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नको गुड. नेक्स्ट आणखी कोण सांगेल? आणखी कोण सांगू शकेल का? बाकी स्टुडंट नसते प्रेझेंट द्यायला आलेत ना? दिव्या, गुरव, हसन, कैवल्या, कोण सांगणार आहे सांगा फटाफट. मिहिर यादव. पॉइंट समजतायत का तुम्हाला? ज्यांना रिपिटेशन हवा आहे, त्यांना काहीही समजत नाहीये, त्यांनी असं सांगितलं तरी चालेल. पॉइंट रिपीट होतील. ओके.